शुभम मानकर. दादा तुम्ही मुंबईचेच नाही तर घाटावरची सुद्धा शान आन बान आहात आणि मथुरने दाखवून दिले. तुम्ही बरोबर बोला आता बाईटमध्ये की बेंजोडला मथुर कुठेतरी कमी पडत होता तर लोक खूप नावं करत होते मथुर संपला का काय. पण आज इथेच हाच तो वडकी मैदान दादा जिथं भारत केसरी झाला होता आपला मथुर आणि आज सेमीला पोचून सेमी पास करून फायनलला गेला, मानकरी तरी झाला आणि फायनलला जाऊन सुद्धा तो गुलाल घेईल असे काय वाटतं आज मथुरबद्दल. आनंद आहे, खूप आनंद आहे. सगळ्यांची साथ आहे. देवतारे त्याला कोण मारे. आज सागर भाऊ सारखे, पिंटू भाऊ सारखे सगळे इथं उत्तमदादा असतील, आमचे बंड्या असतील, पुण्याचे आमचे सर्व संग्राम सगळे पोरं असतील, आमची टीम असेल कुणाल वगैरे सगळ्यांचा याच्यामध्ये हातबोट आहे. सगळ्यांचा प्रेम आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, सगळ्यांचा प्रामाणिकपणा आहे. त्याच्यामुळे आज इथपर्यंत पोचलो. दादा मागच्या वेळेस पण कॉकटेल होता गटामध्ये आणि आपला मथुर होता. 80% ती पण लढत होती दोघांमध्ये. आज पण तसंच झालं. काय नाही, एक टाईम छोट्या भावाचा होता, एक टाईम मोठ्या भावाचा. पुढच्या टायमाला दोन्ही छोटे मोठे भाऊ एकत्र पळणार. नक्कीच दादा. काय बोललं दादा जे वडकी मैदानामध्ये आपला मथुर गुलालाचा मानकरी होतोय. आनंद आनंद आहे, नक्कीच आनंद आहे. जसं म्हणजे या टायमाला आनंद वेगळाच आहे थोडासा, कारण की अपेक्षा नव्हती एवढ्या दिवसापासून. गुलालच नाही. कारण की आम्ही जिथे जाऊ तिथे गुलालच होता. यंदा थोडासा मथुर आधारातून बाहेर निघता खूप परिश्रम घ्यावा लागला आम्हाला. खूप आम्ही पण आज मी वैतागून आलो आहे मैदानाला. आज एवढ्या वर्ष म्हणजे कमीत कमी 1 वर्ष गेलं असेल, 8-9 महिने. 9 महिन्यातून मी आज पहिला मैदानाला आलो. ठरवलाच होता का आज करायचं ते. नक्कीच आपला रायफल सुद्धा खूप चांगला स्पीडने धावतोय. कसं काही नियोजन झालं जात आहे. पिंटू भाऊनीच केलं नाही. नक्कीच दादा. आणि आता येणाऱ्या पुसेगावचं मैदान काय असणार, नियोजन कसं असणार. काय नाही, ते ठरवू आता वेळेवर, ते बघू आता. नक्कीच दादा. रायफलवाले झाले, शिवाय आबा झाले, पिंटू भाऊ झाले, सगळे विचार करते जसं त्यांनी ठरवलं होतं आधी, आता हे पण तेच ठरवलं. दादा सुट्टी मेकर कोण होता मथुरचा. समीर भाई आणि ड्रायव्हर बालू ड्रायव्हर. कशी गाडी धावली आज. एकदम जबरदस्त चांगली धावली, कारण की टपच्या गाड्या होत्या सगळ्या. कारण की मथुरच्या राईट साईडला पण गाडी चांगली पडत होती शेवटपर्यंत आणि लेफ्ट साईडला तर विषय येत नाही. ज्या कोकटेलने या आमचा सुंदरनी 4 दिवस झाले असतील, 10-15 दिवस झाले असतील सासवडच्या मैदानामध्ये जिंकला होता, 1 नंबर केला होता. तेव्हा पण आनंद खूप झाला होता आम्हाला, कारण की कॉकटेल पण आमचाच आहे. आमच्याच बैलाने जर पहिला नंबर पटकावला तर त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. दादा मी आता बोलण्यापुरती नाही भाऊ, तुम्हाला एक सांगतो, बोली वचन देतात ना. आज मी जिंकलोय म्हणून मी बोलतोय ना, असं काहीच नाही. बरोबर त्या पिंटू भाऊचे आमच्यावर उपकार आहे. दादा जसं घाटावरती तुम्ही राहुल दादा तसेच विठ्ठल नाना. मी आल्याला विठ्ठल नानांना एक प्रश्न केला होता की आपला मथुरच्या गाडीवरती कधी बसाल. त्याने बोला जेव्हा दादा बोलेल तेव्हा बसाल. तुम्ही नाही, नाना घरचा आहे आपल्या. आता याच्या आता काय काही गोष्टी मी बोलत नाही. नाना घरचा आहे. नाना बोलेल तेव्हा नानाचंच बैल आहे. नानाने असं काहीच नाही विषय. नानांवर प्रेम आहे भरपूर माझा. नानांना सगळ्या गोष्टी माहीत. नानांशी मी बोललो होतो. आता येणाऱ्या आमचं 27 तारखेला आहे ना, पहिला दुसरा ठरला होता. खाली आमची एकच इच्छा होती का नानांनी बसावं त्याच्यावर, पण ते नाना रेडी होता, मी पण रेडी होतो. काही कारण नसतं ते कॅन्सल झालं, म्हणून नाही तर नानाच बसणार होता पुसेगावला. सर दादा मथुरने कमबॅक जबरदस्त केला, काय बोलतो. आनंद आहे. धन्यवाद.